चल, आपण ग्रहणी अध्यायावर होतो आणि ग्रहणी अध्यायातला 56 रूप झाली होती आपली बघून आणि आपण हे बघून झालं होतं आणि याच्या पुढे म्हणजे वातश पित्तश कफश ग्रहणी म्हणजे काय हे बघून झालं होतं. आमलिंगान्वित ज्या अवस्था आहेत ग्रहणी मधल्या त्या पण आपल्या बऱ्याचशा बघून झाल्या होत्या आणि आपण दशमूलादी घृत हेही बघितलं होतं. पण तरीही आपण पुन्हा एकदा थोडस मागे जाऊया. जी आमलिंगान्वित अवस्था ज्या आहेत त्या अजून काही ठिकाणी वर्णन केलेल्या आहेत. म्हणजे ग्रहणीमध्ये जशी ही आमज लक्षणं दिसतात किंवा आहार अपाचित राहिल्यामुळे जी काही ही लक्षणं दिसतात आणि त्यांच्यावर तिथे तिथे चिकित्सा सांगितली गेलेली आहे, तशीच समान लक्षणं किंवा त्या स्वरूपाचेच व्याधी हे आपल्याला जर मात्रावत आहार घेतला गेला नाही तर दिसतात. तर ते त्याचं वर्णन हे त्रिविध कुक्षीय या अध्यायामध्ये विमानस्थानामध्ये केलेलं आहे. तर ते पाहून मग आज आपण पुढे जाणार आहोत. त्रिविध कुक्षीय अध्यायामध्ये सगळ्यात सुरुवातीला मात्रावत आहार आणि अमात्रावत आहार म्हणजे काय याचं वर्णन इथे, मात्रा म्हणजे काय याचं वर्णन आधी केलेलं आहे आणि पुढे जाऊन त्यांनी अमात्रावत आहार म्हणजे काय याचं वर्णन केलंय. त्यानंतर त्यांनी आमदोषाचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे अमात्रावत आहार घेतल्यामुळे म्हणजे हीन किंवा अधिक अशा मात्रेमध्ये आहार घेतल्यामुळे शरीरामध्ये आहार योग्य प्रकारे पचत नाही आणि त्याच्या जोडीला त्यांनी काही कारण जी दिलेली आहेत ती मानसिक हेतूही दिलेले आहेत की मात्रया अपि अभ्यवृतम पथ्यम च अन्नम न जिर्यती चिंता शोक भय क्रोध दुःख शय्या प्रजागरही. म्हणजे अशा प्रकारचा जर आहार आपण घेत राहिलो तर आमदोषकर लक्षणं अशी निर्माण होतात. शरीरामध्ये आमदोष निर्माण होतो आणि त्यानंतर विसूचिका आणि अलसक नावाचे आजार निर्माण होतात. तर हे आजार सुद्धा आपल्याला ग्रहणी बरोबर डिफरन्शियल डायग्नोसिस त्यांचं करावं लागतं. तरच आपल्याला हा ग्रहणी आहे का, हा विसूचिका आहे का, अलसक आहे हे आपल्याला लक्षात येतं. तर ग्रहणीची लक्षणं आपण सगळी पाहिलेली आहेत. त्याच्यामध्ये काही अजीर्णाची लक्षणं असतात आणि सगळ्यात महत्वाचं लक्षण हे मलप्रवृत्ती कशा प्रकारची होतीये या या स्वरूपाचं असतं. तर त्याच्याच जोडीला ही अलसक आणि विसूचिका ही आमप्रदोषज जे काही विकार आहेत त्यांची लक्षणं ही आपल्याला लक्षात घ्यायची, म्हणून आपण त्यांचाही विचार इथे करून घेऊया. काय म्हणतात, तम विविधम आमप्रदोषजम आचक्षते भिषजा विसूचिका दोन आमप्रदोषज व्याधी सांगितले जातात. त्यातला एक म्हणजे विसूचिका आणि दुसरा म्हणजे अलसत्व. त्यापैकी विसूचिका जे आहे त्याच्यामध्ये काय होतं तर ऊर्ध्व अध प्रवृत्ती होते. कशाची तर आमदोषाची ऊर्ध्व. दुसऱ्या पण ड्रॉइंग ओके. हा, ऊर्ध्व आणि ऊर्ध्व आणि अध बाजूला आमदोषांची प्रवृत्ती होत राहते. आणि अलसक मध्ये काय होत आहे तर
अलसकमध्ये काय होतंय तर दुर्बलस्य अल्पाग्नेः बहुश्लेष्मणा वातमूत्र पुरीश वेग विधारिणाः स्थिर गुरु बहु वृक्ष शीत शुष्क अन्न सेविनः तद अन्नपानम अनिल प्रपीडितम श्लेष्मणाच विबद्ध मार्गम अतिमात्र प्रलीन मलसत्व मलसत्वात न बहिर्मुखी भवती. तर हे अलसकाचं लक्षण आहे. काय होतं तर दुर्बलस्य म्हणजे जो दुर्बल आहे किंवा ज्याचा जो शरीराने दुर्बळ आहे असा. त्याच्यानंतर काय ज्याचा अग्नी अल्प आहे, ज्याचा अग्नी हा सुद्धा दुर्बल आहे किंवा दुर्बलस्य अल्पाग्नेः ज्याचा अग्नी दुर्बल आहे असा मनुष्य. आणि काय तर बहुश्लेष्माण ज्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात कफ प्रवृत्ती आहे किंवा जो कफ प्रकृतीचा आहे, ज्याच्यामध्ये अधिक प्रमाणात कफ आहे असा तो बहुश्लेष्माण. असा जो बहुश्लेष्माण किंवा कफ प्रकृतीचा मनुष्य आहे आणि ज्याच्यामध्ये अग्नी दुर्बल आहे आणि अशा मनुष्याने जर वात मूत्र किंवा पुरीश वेगाचं धारण केलं तर काय होतं तर स्थिर गुरु बहु वृक्ष शीत आणि त्याच्या बरोबरीने त्यांनी स्थिर गुरु बहु वृक्ष शीत शुष्क अशा अन्नाचं सेवन केलं. तद अन्नपानम अशा प्रकारचं जे काही अन्नपान असेल ते अन्नपान अनिल प्रपीडितम आधीच वातदोषाने पीडित होतं. म्हणजेच हे अन्नपान वात दोषाचे गुण शरीरामध्ये निर्माण करतं आणि काय ते केल्यानंतर श्लेष्मणाचं विबद्ध मार्गम श्लेष्म्यामुळे ज्याचा मार्ग विबद्ध झालेला आहे असं अतिमात्र प्रलीन मलसत्वात त्याचं आधीच शरीरामध्ये कफ प्रकृती असल्यामुळे किंवा शरीरामध्ये कफ दोष अधिक्याने वाढलेला असल्यामुळे आणि त्याच्या बरोबरीने जर स्थिर गुरु बहु वृक्ष शीत असं अन्न सेवन केलं तर काय होतं श्लेष्म्यामुळे विबद्ध मार्ग झाल्यामुळे जो काही मल निर्माण होतो तो शरीरात तसाच पडून राहतो. विबद्ध मार्गम अतिमात्र प्रलीन मलसत्वा त्यामुळे जे काही मल निर्माण होतो तो शरीरामध्ये तसाच पडून राहतो. न बहिर्मुखी ही भवती तो ते मल जे आहे ते बहिर्मुखी होत नाही, ते शरीरातून बाहेर जाऊ शकत नाही. त्यामुळे काय होतं ततः छर्दी अतिसार वर्जानी छर्दी आणि अतिसार होत नाही. छर्दी अतिसार वर्जानी आमदोष लिंगानी अभिदर्शयती अतिमात्रानी म्हणजे छर्दी आणि अतिसार सोडून जी काही आमदोषाची लक्षणं आहेत ती सर्व या ठिकाणी दिसतात. म्हणजे विसूचिका आणि ग्रहणी याच्यामध्ये कुठेतरी विसूचिकेमध्ये छर्दी आणि अतिसार दोन्ही दिसतं म्हणजे अध प्रवृत्ती आणि ऊर्ध्व प्रवृत्ती दोन्ही दिसतंय. ग्रहणीमध्ये काय दिसतंय पक्व अपक्व मल विसर्जन दिसतंय. त्याच्या या दोन्ही आजारांमध्ये म्हणजे विसूचिका आणि ग्रहणी या दोन्ही आजारांमध्ये आमप्रदोष आहेच आहे पण त्याच्या जोडीला मल विसर्जन कुठल्या तरी एका मार्गाने होतंय. परंतु अलसकमध्ये तसं होत नाही. अलसकमध्ये मल जो काही प्रलीन झालेला आहे किंवा श्लेष्म्यामुळे ज्याचा मार्ग विबद्ध झालेला आहे असा जो मल आहे तो शरीराबाहेर पडू शकत नाही. न बहिर्मुखी ही भवती आणि त्यामुळे काय छर्दी अतिसार वर्जानी छर्दी आणि अतिसार सोडून जी आमदोषाची लक्षणं आहेत ती आमप्रदोष लिंगानी अभिदर्शयती अतिमात्राणी आमप्रदोषाची जी
लक्षणं आहेत ती अधिक मात्रेमध्ये दिसायला लागतात. पुढे काय दिलेलं आहे, अतिमात्र प्रदुष्टा हा दोषा, हा अधिक प्रमाणात प्रदुष्ट झालेले जे काही दोष आहेत ते काय, प्रदुष्ट आमबद्ध मार्ग, हा त्यांचे दोन्ही मार्ग म्हणजे ऊर्ध्व मार्ग आणि अधो मार्ग दोन्ही आमानीबद्ध आहेत. अशामुळे ते काय होतात, तिर्यक गच्छन्ता, हा म्हणजे तिर्यक दिशेने त्यांचं गमन होतं, म्हणजे ते शाखागत होतात. जे कोष्ठगत असतात ते दोष शाखागत व्हायला लागतात. कारण का, तर ऊर्ध्व आणि अधो दिशेनी त्यांचं वहन होऊ शकत नाही, ते बहिर्मुख होऊ शकत नाहीत. आमदोष हे शरीरामध्ये राहणं योग्य नाही, ते शरीराच्या बाहेरच त्यांची प्रवृत्ती व्हायला पाहिजे. पण जर असे आमदोष शरीरामध्ये राहिले आणि ते न पचता शरीरात फिरत राहिले तर ते तिर्यकगत होतात. तिर्यक गच्छन्ताः कदाचित एव केवलम अस्य शरीरम दंडवत स्तंभयति. त्यामुळे काय होतात, हे दोष संपूर्ण शरीरात कदाचित एव केवलम अस्य केवलम म्हणजे संपूर्ण शरीरात दंडवत स्तंभयति, संपूर्ण शरीरभर पसरतात आणि शरीरामध्ये दंडवत स्तंभन निर्माण करतात, म्हणजे शरीर कुठेतरी अखडवतात. मग शरीराचे वेगवेगळे भाग आखडतील किंवा शरीराच्या एखाद्याच प्रदेशात स्तंभ निर्माण होईल. ततः स्तंभ दंड आलसकम असाध्यम ब्रुवते, म्हणून यांना दंड आलसक म्हटलं जातं. आणि जर हे संपूर्ण शरीरात झालं तर त्याला तर ते असाध्य मानलं जातं आणि त्याला दंडालसक असं म्हटलं जातं. जर एखाद्याच प्रदेशात झालं, जर फक्त स्कंद प्रदेशात स्तंभ आहे, हस्त प्रदेशात स्तंभ आहे किंवा उदरामध्ये स्तंभ आहे, अशी परिस्थिती असेल तर ती मॅनेज करणं सोपं असतं. पण जर संपूर्ण शरीरामध्ये स्तंभ निर्माण झाला तर तो व्याधी असाध्यतेकडे जाऊ शकतो, त्याला दंडालसक असं म्हटलं जातं. हे झालं अलसकाचं, म्हणजे आमदोषाचे 3 रोग आपण पाहिले, एक ग्रहणी, दुसरा हे विसूचिका आणि अलसक. अतिसार याच्यामध्ये पण आमप्रदोषाचे लक्षणं दिसतात आणि आमातिसार हे त्याचं उदाहरण आहे, तेही आपण वाटलंस याच्यानंतर पाहू शकतो. तर अशा प्रकारे ही आमप्रदोषाच्या जे काही व्याधी आहेत त्यांचे हे डिफरन्शियल डायग्नोसिस आहे. त्यानंतर विरुद्ध अध्यशन अजीर्णाशन शीलिना, हा जे कोण विरुद्ध भोजनाचं शीलीन म्हणजे आचरण करतं किंवा सतत सतत सेवन करतं. शीलीन या शब्दाचा अर्थ शीलीन असा शब्द आहे. शीलीन म्हणजे ज्याला सतत त्याची सवय आहे असा. मग कशाची सवय, विरुद्ध शीलिनः, अध्यशनशीलिनः, अजीर्णशीलिनः, अजीर्णाशनशीलिनः, जो विरुद्ध गोष्टींचं सतत सतत सेवन करतो. अध्यशन म्हणजे एकानंतर एक अन्न सेवन किंवा पथ्य अपथ्य, पथ्यानंतर अपथ्य, पथ्य किंवा अपथ्यानंतर पथ्य असं सेवन करतो, त्याला समशन असं म्हटलेलं आहे. आपण त्या पण व्याख्या पाहिलेल्या होत्या किंवा गृहिणीमध्ये पुन्हा एकदा येतील तेव्हा पुन्हा एकदा पाहूयात. पण गृहिणीच्या शेवटच्या श्लोकांमध्ये समशन, विषमाशन आणि अध्यशन याच्या व्याख्या झालेल्या आहेत, त्या आपण पुन्हा एकदा पाहूयात. त्यामुळे अकाली जे भोजन घेतलं जातं किंवा एक भोजन पचायच्या आधीच दुसरं भोजन जे घेतलं जातं त्याला अध्यशन असं म्हटलं जातं. त्यानंतर अजीर्णाशन, ते पण त्याच प्रकारचं असतं की आधीच अजीर्ण झालेलं आहे आणि त्याच्यावरच पुढचं भोजन घेतलं जातं, असं जे कोण करतं त्याला अजीर्णशीलीन किंवा अध्यशनशीलीन असं म्हटलं जातं. अशा मनुष्यामध्ये पुन्हा आमदोषम, पुन्हा जर आमदोषांची निर्मिती झाली तर काय होतं,
आमविषम इति आचक्षते भिषजाः, त्याला आमविष असं म्हटलं जातं. का तर विषसदृश लिंगत्वात, कारण त्याच्यामध्ये विषाच्या सदृश लक्षणं दिसतात. आणि काय तत्परम असाध्यम, आणि ते अजून याच्या पुढची स्टेप आहे, म्हणजे दंडालसकाच्याही ती पुढची स्टेप आहे आणि ती परम असाध्य अशी आहे की जी पुन्हा साध्य होऊच शकत नाही. का तर आशुकारित्वात विरुद्धोपक्रमत्वाच, कारण ती आशुकारी आहे, म्हणजे ती लवकर निर्माण होते, त्वरित निर्माण होते आणि त्याच्यामध्ये उपक्रमच करायला वेळच मिळत नाही. म्हणजे लंघन द्या, पाचन द्या, दीपन द्या, हे गोष्टी करायला वेळच मिळत नाही. अशी जी स्टेज असते त्याला आमविष असं म्हटलं जातं. त्यामुळे इथे आपण ग्रहणी पाहिला, ग्रहणी, त्याच्यानंतर अलसक, विसूचिका, अलसक आणि दंडालसक आणि आमविष, हे सगळे आम प्रदोषज रोग आहेत. ठीक आहे. पुढे अलसकम उपदेक्षामः इत्यादीना पुनः विशेष हेतु प्रायोः अभिनिर्वर्तक उच्यते. सामान्येन तु अतिमात्र आहार रूप उक्त एव इति ज्ञेयम. म्हणजे इथे अलसकम उपदेक्षामः असं सांगून त्यांनी खास अलसकाचे हेतू आणि खास अलसकाची लक्षणं इथे सांगितलेली आहेत. त्यामुळे पुन्हा विशेष हेतूंचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे प्रायः त्यांनी याच अध्यायामध्ये अतिमात्र आहार रूपांचं वर्णन ऑलरेडी केलेलं आहे, पण पुन्हा इथे अलसकाचं वर्णन करण्यासाठी म्हणून विशेष हेतूंचं वर्णन प्रायो अभिनिवर्तक उच्यते, म्हणून प्रायः त्याचं वर्णन केलेलं आहे, किंवा प्रामुख्याने हे हेतू त्याच्यामध्ये असतात आणि त्याच्यामुळे अलसका हा व्याधी निर्माण होतो. हे जर लक्षण पाहिलं तर हे खूप कमी ठिकाणी आपल्याला दिसू शकतं की बहुश्लेष्मा आहे आणि त्याच्यामध्ये स्थिर गुरु बहुवृक्ष शीत शुष्क अन्नसेवी अशा मनुष्यामध्ये वात पीडा होऊन अलसका निर्माण झालेला आहे. ही खूप पुढची स्टेज आहे. याच्या आधीच्या काही स्टेजेस आपल्याला दिसू शकतात की मलप्रवृत्ती होत नाहीये किंवा छर्दी होत नाहीये, म्हणजे अंग दुखी आहे, अंगमर्द आहे, अशासारखी लक्षणं आपल्याला दिसत आहेत. पण पुढे जाऊन जे बिलकुलच छर्दी न होणं, बिलकुलच मलप्रवृत्ती न होणं आणि आमप्रदोषाची लक्षणं दिसणं, हे खूप पुढच्या स्टेजेस वर्णन केलेले आहेत. तर त्याही आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. काही मनुष्यांमध्ये दिसतं पण मग दीपन पाचन आहार जर दिला किंवा दीपन पाचन लंघन करायला सांगितलं, दीपन पाचन आहार दिला आणि तशा प्रकारची औषधं दिली तर या अवस्था कमी होऊ शकतात. अनिल प्रपीडितम श्लेष्मणाच विबद्ध मार्गमिती दोषद्वय व्यापार वचनात वात श्लेष्मणो अलसके प्राधान्य उच्यते. या ठिकाणी वाताने प्रपीडित आणि श्लेष्म्याने विबद्ध मार्ग असं सांगितल्यामुळे अलसकामध्ये 2 दोष आहेत हे आपल्याला इथे प्राधान्याने समजून येतं. पित्तम तू सामान्य वचन सिद्धम अप्रधानम अस्ति एव. पित्त मात्र इथे सामान्यपणे नसतं, सामान्यतः इथे नसतं. तृष्णा मद भ्रमादी लिंगम इति नेयम. जर पित्त असेल तर त्या ठिकाणी तृष्णा मद भ्रम इत्यादी लक्षणं जाणावीत, हे आपल्याला, किंवा त्याच्यानी तिथे पित्त आहे असं आपण जाणू शकतो. म्हणजे अलसक आहे आणि जर तिथे पित्त असेल तर, किंवा पित्ताचा अनुबंध असेल तर त्या ठिकाणी तृष्णा मद किंवा भ्रम या प्रकारची लक्षणं आपल्याला दिसू शकतात. प्रदुष्ट आमबद्ध मार्गा इति अत्र अपक्व आहार अन्नरसो वा अपक्व आम उच्यते. प्रदुष्ट आमबद्ध मार्ग या शब्दाचा अर्थ आहे त्या ठिकाणी अपक्व आहार किंवा अपक्व अन्नरस असं असू शकतं आणि त्यामुळेच त्या ठिकाणी त्यालाच अपक्व आम असं म्हटलेलं आहे. केवलम अस्य शरीरम म्हणजे संपूर्ण शरीर. केवलम म्हणजे कृष्णम,
कृत्स्नम म्हणजे संपूर्ण, संपूर्ण शरीरामध्ये सामतेची लक्षणं दिसतात. विरुद्ध अध्यशन अजीर्णाशन शीलिन इति विरुद्धाशनम अध्यशनम अजीर्णाशनम च अजीर्णस्य अपक्वस्य अशनम अजीर्णाशनम अजीर्णस्य अजीर्ण असताना अपक्व अजीर्ण अच्छा अजीर्णाशन या शब्दाचा अर्थ त्यांनी वेगळा केलेला इथे. अजीर्णस्य म्हणजे अपक्वस्य अशनम म्हणजे अपक्व अशा आहाराचं सेवन करणं, म्हणजे जो पचलेला नाहीये शरीरामध्ये, हे पक्व झालेला नाहीये, म्हणजे जो तयार होतानाच भोजन तयार करतानाच जो व्यवस्थित पक्व झालेला नाहीये असा आहार म्हणजे अजीर्ण अशनम. कारण अध्यशनामध्ये ऑलरेडी अजीर्ण असताना अशन घेणं किंवा अजीर्ण असता शरीरात अजीर्ण असताना भोजन घेणं म्हणजे अध्यशन. आणि अजीर्णाशन या शब्दाचा अर्थ आहे की अजीर्ण भोजन घेणं, म्हणजे जे पक्व झालेलं नाहीये, जे व्यवस्थित ज्याचा पाक व्यवस्थित झालेला नाहीये अशा स्वरूपाचं कच्च राहिलेलं आहे असं अन्नाचं सेवन करणं. अशा अन्नाची सवय ज्याला असते, आणि आजकाल तर असं अन्न खूप मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, जे काही काकडी, टोमॅटो किंवा स्प्राउट्स हे अनेक वेळेला अजीर्ण म्हणजे न पक्व असे घेतले जातात आणि त्याच्यामुळे सामता नक्कीच निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे अजीर्णे भोजनस्य अध्यशन शब्देन लब्धत्वात्, हा मी जे आता सांगितलं तेच की अजीर्ण असताना भोजन करणं हे अध्यशन शब्दाने मिळतं. त्यामुळे इथे अजीर्ण अशन या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा आहे की अपक्वस्य अशनम म्हणजे अपक्व आहाराचं भोजन करणं किंवा अपक्व आहार घेणं, याला अजीर्ण अशन असं म्हटलं जातं. आमदोषम आमविषम आचक्षत इति अत्र विषसदृश्य लिंगम एव आमप्रदोषो अभिप्रेतः. आमदोषम आमविषम आचक्षत याचा अर्थ विषसदृश अशी लक्षणं या ठिकाणी निर्माण होतात. अतएव विषसदृश लिंगत्वादी युक्तम, विषसदृश लिंग या ठिकाणी किंवा विषसदृश लिंगांनी युक्त असं शरीर बनतं. विषम उपक्रमत्वा म्हणजे काय तर आम अपेक्षया यद उष्णम क्रियते तद विषविरुद्धम, म्हणजे आम विष या शब्दामध्ये आम पण आहे आणि विष पण आहे. आम जो आहे त्याला उष्ण गुणाची गरज आहे, म्हणजे आमाचं पाचन होण्यासाठी उष्ण गुणाची गरज आहे आणि विष कमी होण्यासाठी शीत गुणाची गरज आहे. त्यामुळे ते विरुद्धोपक्रम असं होतं, म्हणजे ती अवस्था जी आहे ती विरुद्धोपक्रम होते, ज्याच्यामध्ये उपचार करताना शीत गुण वापरावा का उष्ण गुण वापरावा हे समजत नाही आणि त्यामुळे चिकित्सा योग्य प्रकारे होऊ शकत नाही. अशा प्रकारे विरुद्धोपक्रमत्वादिति आम अपेक्षया यद उष्णम क्रियते तद विषविरुद्धम यच्च विष अपेक्षया शीतम क्रियते तद आम विरुद्धम. म्हणजे आमाच्या अपेक्षेने जर आपण उष्ण क्रिया केली तर ते विषाच्या विरुद्ध होईल आणि विषाच्या अपेक्षेने जर शीत क्रिया केली तर ते आमाच्या विरुद्ध होईल. पुढे विषसदृशतां च आमस्य आमजनक हेतु विशेष प्रभावात भवति मधुघृत समयोग इव विषत्वम. विष सदृशता ही कसं आहे, आमाची विषसदृशताच्या आमस्य आमाची जी विष सदृशता आहे ती आमजनक हेतू विशेष प्रभावात भवती. आमजनकाचे जे काही हेतू आहेत त्यांच्या विशेष प्रभावामुळे होते. म्हणजे जे काही आमाचे जे काही हेतू आहेत स्थिर गुरु बहु, म्हणजे शरीरामध्ये श्लेष्मा आहे आणि त्याच्यामध्ये जर विरुद्ध असं स्थिर गुरु बहु वृक्ष शीत असं अन्नाचं सेवन केलं किंवा आमदोष निर्माण करणारे जे काही आहार आहे विरुद्ध आहार अजीर्णाशन यांचं जर सेवन करत गेलो तर त्यांच्यामुळे त्यांच्या विशेष प्रभावामुळे विषसदृश अशी लक्षणं निर्माण होतात. ज्याप्रमाणे
मधु आणि घृत यांचा संयोग झाल्यामुळे शरीरामध्ये विषसदृश अशी लक्षणं निर्माण होतात. त्याप्रमाणेच ही लक्षणं निर्माण झालेली शरीरामध्ये दिसतात. हे सगळं झालं अलसक, विसूचिका यांचं वर्णन आतापर्यंत आपण पाहिलं. आता यांची ट्रीटमेंट कशी करायची, यांना चिकित्सा कशी द्यायची, त्याचंही वर्णन याच अध्यायामध्ये दिलेलं आहे. आणि ते सेम टू सेम जे काही आपण ग्रहणी अध्यायामध्ये पाहिलं तशा प्रकारचंच आहे. म्हणजे ग्रहणीतला जो काही मागच्या वेळेचा आपण जो श्लोक पाहिला की आमनलिंगान्वित असेल तर काय काय करावं, तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा असं दिलंय की लघु अमन करावं, मग लंघन पाचन करावं, मग तरीही दोष नाही कमी झाले तर दीपन औषधं द्यावी, मग तरीही नाही झाले तर मग निरुह बस्ती द्यायचा आहे, मग विरेचन द्यायचंय, मग अनुवासन बस्ती द्यायचा आहे, आणि मग त्याच्यानंतर जेव्हा अग्नी स्थिर होईल त्यावेळेला त्याला तो स्थिर राहण्यासाठी सर्पीपान करायला सांगितलेलं आहे. तशाच काही प्रकारची म्हणजे काही पर्यंत म्हणजे काही अवस्थेपर्यंत की अलसका आणि विसूचिका याच्यामध्ये काय काय करायचं ते तशाच प्रकारे सांगितलेलं आहे. तर ते पण आपण वाचून घेऊया, म्हणजे ग्रहणी या तिन्ही रोगांचा अभ्यास आपल्याला होऊ शकेल. तत्र साध्यम आम, मग ज्या ठिकाणी साध्यता आहे किंवा ज्या ठिकाणी दिसतंय की समोरचा व्यक्तीला झालेला जो काही आम आहे तो साध्य आहे किंवा जो सहज आपल्याला चिकित्सा करता येण्याजोगा आहे, अशामध्ये काय करायचंय, प्रदुष्ट अलसीभूतम. प्रदुष्ट अलसीभूतम काय आहे, आमम, कारण त्या दोन्हीचं विशेष्य हे एकाच लिंग वचन विभक्तीमध्ये असतात. त्यामुळे प्रदुष्टम आणि अलसीभूतम हे आमाची विशेषणं आहेत. मग आम कसं आहे तर प्रदुष्ट म्हणजे अजून ते दुष्ट होत चाललेलं आहे, म्हणजे सामता सतत सतत निर्माण होत चाललेली आहे. आणि काय तर अलसीभूत झालेला आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अलस हा व्याधी निर्माण झालेला आहे, आणि जी काही अलसीभूत अशी आमाची लक्षणं दिसत आहेत. प्रदुष्टम अलसीभूतम उल्लेखयेत आदौ पाययित्वा सलवणम उष्णम वारी. त्यांचं काय करायचंय, उल्लेखन करायचंय. उत्लेखन, उत्लेखन या शब्दाचा अर्थ आहे की त्यांना बाहेर काढायचं आहे. कशा प्रकारे तर पाययित्वा सलवणम उष्णम वारी, जल आणि लवण हे एकत्र करून त्यांचं सेवन करायला द्यायचंय, आणि जे काही दोष आहेत ते शरीराबाहेर घालवण्याचा प्रयत्न करायचा आहे, म्हणजेच वमन द्यायचं आहे. इथेही पुन्हा सद्य वमनाचा विचार केला गेलेला आहे. तत्र साध्यम आमम प्रदुष्टम अलसीभूतम उल्लेखयेत आदौ. आदौ म्हणजे पहिल्यांदा काय करायचंय, सलवणम उष्णम वारी यांच्याद्वारे ते बाहेर काढायला बघायचंय. म्हणजे जोपर्यंत जी अवस्था आहे अलसकातली पण काही अवस्था अशी सुरुवातीची असू शकते की ज्या वेळेला छर्दी आणि अतिसार होतोय, अशा वेळेला जर छर्दी होत असेल, रुल्लास असेल, तर ते दोष शरीराबाहेर घालवण्यासाठी, म्हणजे रुल्लास असेल पण बाहेर पडत नाहीये दोष, अशा वेळेला काय करायचंय, उष्ण वारी, उष्ण जल आणि त्याच्यामध्ये लवण घालून, सैंधव लवण घालून ते प्यायला द्यायचंय. पाययित्वा म्हणजे प्यायला देऊन, उल्लेखयेत सलवणम उष्णम वारी पाययित्वा दोषम उल्लेखयेत, आम दोषम उल्लेखयेत आदौ उल्लेखयेत, पहिल्यांदा बाहेर काढायचंय. ततः त्यानंतर ततः स्वेदन वर्ती प्रणिधानाभ्याम उपचरेत उपवासयेच एनम. त्यानंतर म्हणजे वमन झाल्यानंतर आपण जे काही धूमपान करतो त्या प्रकारे स्वेदन द्यायचं, आणि म्हणजे ती वर्ती द्यायची, वर्ती प्रणिधान करायचं. त्याच्या आधी पुन्हा एकदा स्वेदन द्यायचं, म्हणजे उदर आणि पृष्ठ या भागामध्ये
नाडी स्वेद द्या किंवा संकर स्वेद किंवा जे काही आता सध्या अवेलेबल असेल त्याप्रमाणे गरम पाण्याच्या पिशवीनी किंवा इलेक्ट्रिक हॉट बॅग याच्यानी स्वेदन देता येतं. आणि त्याच्याबरोबर वरती प्रणिधान करायचंय. जर दोष हे म्हणजे पक्वाशयामध्ये गेलेले आहेत पण ते बाहेर पडत नाहीये अशा ह्यांना वरती प्रणिधान करायचं आहे. म्हणजे जो पहिले जे वाक्य आहे ते वमनासाठी दिलेलं आहे की वमन कसं करावं याच्यासाठी दिलेलं आहे. जर छर्दीतून दोष बाहेर पडत नाहीत, जे आमाशयामध्ये लीन दोष झालेले आहेत आणि छर्दीतून बाहेर पडत नाहीत त्यांच्यासाठी उल्लेखन करायचं आहे. काय? तर उष्ण जल देऊन. आणि जे पक्वाशयामध्ये लीन झालेले आहेत ते स्वेदनांनी म्हणजे उदर आणि पृष्ठ या ठिकाणी स्वेदन देऊन मग ते तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे करू शकता. नाडी स्वेद, संकर स्वेद किंवा सध्याचे जे काही स्वेदनाचे प्रकार आहेत त्याच्यानी. आणि त्याच्याबरोबर वरती प्रणिधान करायचंय म्हणजे बुधवर्तीचा इथे वापर करायला सांगितलेला आहे. वरती प्रणिधानाभ्याम उपचरेत. वरती प्रणिधान करून त्याच्यानंतर मग ते दोष मलप्रवृत्ती होऊन बाहेर पडायला लागतात. आणि काय करायचंय? त्याच्या जोडीला उपवासयेच एनम. अशा मनुष्यांना उपवास द्यायचा आहे म्हणजेच लंघन करायचं आहे. म्हणजे हे देत असा अनेक वेळेला रुग्ण येतो आपल्याकडे आणि सांगतो की मला वांती होत म्हणजे झाल्यासारखी म्हणजे होईल असं वाटतंय पण बाहेर पडत नाहीये किंवा मला प्रवृत्ती होईल असं वाटतंय पण बाहेर पडत नाहीये असं सांगत येतो रुग्ण. आणि जर ते दोष त्यावेळेला आपण बाहेर काढले नाही तर ते तिर्यगत होतात, जे दंडालसकामध्ये आपण पाहिलं. पण जर ते दोष बाहेर पडू बघत असतील आणि जर आपल्याला ते बाहेर काढायचे असतील तर ते कशा प्रकारे काढावे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतं. मग वमन करायचं असेल तर उष्ण जलपान करायचं आणि जर विरेचन करायचं असेल तर स्वेदवरती द्यायची आहे. स्वेदन करायचं आणि वरती प्रणिधान करायचं आहे. आणि त्यांना उपवास द्यायचा आहे. अनेक वेळेला पेशंट म्हणतो मग आता मी काय खाऊ? तर त्यावेळेला त्यांना ठामपणे सांगता आलं पाहिजे नाही, उलटी होईपर्यंत तुम्हाला उपवास करायचा आहे. जर तुम्हाला उलटी होतीये किंवा मलप्रवर्तन होतंय असं वाटतंय पण बाहेर पडत नाहीये किंवा पोटामध्ये आधमान आहे, गुडगुडायन आहे पण मलप्रवृत्ती व्यवस्थित होत नाहीये अशा वेळेला त्यांना उपवास करायला सांगायचा आहे आणि स्वेदन आणि वरती प्रणिधान करून ते दोष आधी बाहेर काढून घ्यायचे आहेत. हे झालं. हे सामान्य त्यांनी वर्णन केलेलं आहे की अलसक आणि विसूचिकामध्ये काय काय करायचं आहे किंवा अलसकामध्ये तुम्ही हे करू शकतात कारण अलसी भूतम असं दिलेलं आहे इथे. त्यामुळे अलसक असताना तुम्ही या दोन गोष्टी करू शकता. पण विसूचिकामध्ये काय करायचंय? लंघनमेव अग्रे. पहिल्यांदा लंघनच करायचंय कारण दोष आधीच बाहेर पडतायत. ऊर्ध्व आणि अधो मार्गाने दोष बाहेर पडत आहेत. अशा वेळेला सगळ्यात पहिल्यांदा लंघन करायचंय. लंघनम एव अग्रे विरिक्तवत च अनुपूर्वी. म्हणजे विरेचनानंतर जे काही मंडपेया विलेटी आपण देतो त्याप्रमाणे त्यांना ट्रीट करायचं आहे. त्याप्रमाणे त्यांची चिकित्सा करायची आहे म्हणजे त्यांना संसर्जन क्रम द्यायचा आहे. अनेक वेळेला पेशंट विचारत राहतात की मग एवढी द्रव मला प्रवृत्ती होतीये, एवढे मला जुलाब झालेले आहेत, आता मी काय खाऊ? तर त्यांना सांगायचंय नाही, जुलाब थांबेपर्यंत आपल्याला काही खायचं नाहीये. फक्त थोडंसं साईच्या लाह्याचं पाणी त्यांना त्यावेळेला आपण प्यायला देऊ शकतो. त्याच्यामध्ये साखर, मीठ घालून जशी गरज असेल त्याप्रमाणे. नाही तर नुसतंच साईच्या लाह्याचं पाणी हे आपण त्यावेळेला त्यांना देऊ शकतो. पण बाकी कुठलाही सॉलिड पदार्थ किंवा ज्याचं अजून पचन होऊ शकणार नाही असा पदार्थ द्यायचा नाहीये. नाहीतर पुन्हा ते
अध्यशनच होईल आणि पुन्हा ती लक्षणं विसूचिका किंवा अलसकाची लक्षणं ही वाढतील. पुढे आम प्रदोषेषु तू अन्न काले जीर्णहारम पुनर्दोष अवलिप्तम आशयम स्तिमित गुरुकोष्ठम अनन्नाभिलषणम अभिसमीक्ष्य पाययेत दोषशेष पाचनार्थम औषधम संदूक्षणार्थम च. किती वेगवेगळ्या आणि छान छान अवस्था इथे सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला प्रत्यक्षात पाहायला मिळतात. काय लिहिलेलं आहे? आम प्रदोष असताना म्हणजे अलसत विसूचिका यासारखी लक्षणं दिसत असताना आता छर्दी झालेली आहे, अतिसार किंवा द्रवमल प्रवृत्ती ही थांबलेली आहे कुठेतरी, असं दिसत असेल त्यावेळेला आम प्रदेशेषु तू अन्न काले, आणि आता भोजन घेण्याचा काळ झालेला आहे. अन्न काले आधीचा आहार जीर्ण झालेला आहे असं आपल्याला दिसतंय. आधीचा आहार जीर्ण झालेला असताना जीर्णाहारम पुन्हा दोष अवलिप्तम आशयम, दोषाने अवलिप्त असं आशय आहे पण तरीही अजून दोषावलिप्त आशय आहे, म्हणजे दोषांनी आशयामध्ये दोष आहेत, पक्वाशय किंवा आमाशयामध्ये दोष अजूनही आहेत. कारण काय तर स्तिमित आणि गुरुकोष्ठ दिसतंय, कोष्ठामध्ये स्तिमितता आहे, जडत्व आहे, गुरुता आहे आणि अनन्नाभिलाषा आहे. अजून भूक लागलेली नाही, म्हणजे खावंसं काही वाटत नाहीये. भूक लागलेली नाही म्हणण्यापेक्षाही खावंसं काही वाटत नाही. अन्न अभिलाषा, अभिलाषणम. अभिलाषणम या शब्दाचा अर्थ आहे की इच्छा होणं. त्यामुळे अन्न अभिलषणम म्हणजे अन्नाची इच्छा होणं, आणि न अन्न अभिलषणम म्हणजे अनन्नाभिलषणम. त्यामुळे ज्या ठिकाणी अन्न घेण्याची इच्छा दिसत नाहीये आणि स्तिमित आणि गुरुकोष्ठ आहे, दोष हे आशयांना अवलिप्त झालेले आपल्याला दिसून येत आहेत, म्हणजे कुठेतरी अजून थोडस पोटात दुखतच आहे, किंवा अजूनही भूक म्हणजे खावंसं काही वाटत नाही. अशा वेळेला जेव्हा जीर्णाहार झालेला असेल, म्हणजे आधीचा जे काही एकतर अतिसार किंवा छर्दी हे वेग कमी झालेले आहेत, आणि आधीच जर काही थोडस आपण दिलेलं असेल, समजा अतिसार वेग आणि हे कमी झाल्यानंतर समजा काही पेया वगैरे दिलेली आहे, ती पेया जीर्ण झालेली आहे असं पाहिल्यानंतर जेव्हा पुन्हा अन्न काल येईल, म्हणजे पुन्हा भूक लागण्याचा किंवा पुन्हा जेवण घेण्याचा काळ येईल, त्या वेळेला काय करायचंय? पाययेत औषधम. कशासाठी? शेष दोष पाचनार्थम अग्नी संदूक्षणार्थम. म्हणजे शेष दोषांचं पाचन करण्यासाठी आणि अग्नीचं संदूक्षण करण्यासाठी त्या काळामध्ये, म्हणजे त्या अन्नकाली औषध द्यायचं आहे. या अन्न न देता औषधच द्यायचं आहे या ठिकाणी. न तू एव अजीर्णाशनम, म्हणजे अजीर्णाशन असताना औषध द्यायचंच नाहीये. अजीर्णाशन असताना, अन्न जीर्ण झालेलं नसताना औषध द्यायचं नाहीये. ते दोष हे स्वतःच बाहेर पडू बघत आहेत, अशा वेळेला आपल्याला औषध द्यायचंच नाहीये काही. न तू एव अजीर्णाशनम आम प्रदोष दुर्बलो हि अग्निही न युगपत दोषम औषधम आहार जातम च शक्तः पक्तुम. आम प्रदोषांनी जो अग्नी दुर्बल झालेला आहे तो एकाच वेळेला दोष, औषध आणि आहार यांचं पचन करण्यासाठी सशक्त नसतो. आम प्रदोष दुर्बलो हि अग्निही, आम प्रदोषाने दुर्बल असा अग्नी युगपत दोष औषध आहार जातम पक्तुम न शक्तः. आम प्रदोषाने दुर्बल झालेला अग्नी हा एकाच वेळेला युगपत, एकाच वेळेला दोष, औषध आणि आहार हे एकाच वेळेला पाचन करणे त्याला शक्य होत नाही.
त्यामुळे शेष दोष पाचनार्थ आणि अग्निसंरक्षणार्थ ज्या वेळेला पहिला आहार जीर्ण झाला आहे आणि पुन्हा अन्नकाल आलेला आहे, अशा वेळेला पुन्हा एकदा औषध द्यायचं आहे. अपिच आम प्रदोष आहार औषध विभ्रमो अतिबलत्वाद उपरत कायाग्निम सहसा एव आतुरम अबलम अतिपातये. काय होतं? आम प्रदोष आहार औषध विभ्रमो म्हणजे आम प्रदोष असताना आहार आणि औषध हे एकत्र दिलं, म्हणजे आम प्रदोष आहे आधी त्याचं पाचन करणं गरजेचं आहे, त्यानंतर दिलेल्या आहाराचं पाचन करणं गरजेचं आहे आणि औषधाचं पाचन करणं गरजेचं आहे. अशा वेळेला सगळा विभ्रम निर्माण होतो, भ्रम निर्माण होतो आणि अतिबलत्वात ह्या सगळ्यांच्या अतिबलामुळे उपरत कायाग्निम, उपरत शब्दाचा अर्थ काय दिलाय? ठीक आहे, आपण खाली वाचताना बघूया. याचा अर्थ असा होतो की या सगळ्यांच्या अतिबलामुळे अग्नी हा सहसा अग्नी अजून कमी होतो. उपरत काय अग्नी म्हणजे अजून त्याची जी काही दाहकता तीक्ष्णता जी आहे ती अजून कमी होते आणि काय होतं, सहसा एव आतुरम अबलम अतिपातयती. अचानक आतुराचं बल जे आहे ते अजून अजून कमी व्हायला लागतं. म्हणूनच आजकाल आपणही म्हणजे अगदी आयुर्वेद तज्ञ सुद्धा ज्वर असताना, प्रतिशाय असताना, नवप्रतिशाय असताना त्यानंतर आमदोष असताना आहार देत राहतो आणि औषधही देत राहतो. अशामुळे अनेक वेळेला रुग्ण आपल्याला सांगायला येतो की मला खूप अशक्तपणा आलेला आहे, कारण आहार आणि औषध हे दोन्ही एका वेळेला त्या आमदोषामुळे पचू शकत नाही. त्यामुळे अधिकाधिक बलक्षय, अधिकाधिक थकवा शरीरामध्ये जाणवायला लागतो आणि हे आपणही करतो. केवळ ॲलोपॅथीवाले करतात असं नाही, आपणही हेच करतो. आपण अनेक वेळेला ज्वराची औषधं देतो आणि ज्वराची औषधं देत असताना महासुदर्शन, त्रिभुवन कीर्ती हे देत देत आहारही काही प्रमाणात त्यांना करायला सांगतो. याच्यामुळे बल कमी होतं. आम प्रदोषजानां पुन्हा विकाराणां, आम प्रदोषज विकारांमध्ये अपतर्पणेन एव उपरमो भवती, अपतर्पणानेच उपरम होतो. मग अपतर्पण म्हणजे काय? जे लंघन जे आहे ते, मग लंघनाचे जे काही प्रकार दिलेले आहेत ते सर्व याच्यामध्ये आपल्याला वापरायचे आहेत. क्षुधा निग्रह, तृष्णा निग्रह, शोधन वेगवेगळ्या प्रकारची किंवा पंचकर्म, या सगळ्यांचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे, ज्याची गरज पडेल त्याचा. आम प्रदोषजानां पुनर्विकाराणां अपतर्पणेन एव उपरमो भवती, अपतर्पणानेच उपरम होतो. सती तू अनुबंधे कृत अपतर्पणानां व्याधीनां निग्रहे निमित्त विपरीतम अपास्य औषध आतंक विपरीतम एव अवचारयेत यथास्वम. यासाठी आपण खालचं वाचूया, पुढचा जो काही श्लोक आहे याच्यासाठी. या ठिकाणी कुठे आतंक विपरीत म्हणजे हेतू विपरीत, व्याधी विपरीत आणि कुठे हेतू विपरीत असं औषध द्यायचं आहे त्याचं वर्णन या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं. कृत अपतर्पणानां इति अनेन दोषाणां आमताक्षयं सूचयति, म्हणजे अपतर्पण केल्यानंतर आमता क्षय झालेला आहे, आता आमाचा क्षय झालेला आहे. सम्यक कृतेहि अपतर्पणे
तर्पणे न आम अनुबंध असती, म्हणजे योग्य प्रकारे अपतर्पण केल्यानंतर आता आमाचा अनुबंध नाहीये. ततः त्यानंतर निराम दोष आरब्धे, निराम दोष निर्माण झाल्यानंतर विसूचिका आलसक व्यवस्थिते, म्हणजे विसूचिका आलसक हे यांचा आपण व्यवस्थित म्हणजे त्यांना त्यांची व्यवस्था केल्यानंतर शूल ज्वरादौ, जर शूल असेल किंवा ज्वर असेल अशा ठिकाणी काय करायचंय, आतंक विपरीतम, मग त्या ठिकाणी आतंक विपरीत औषध वापरायचंय. म्हणजे आता आमदोष पूर्णपणे गेलेले आहेत, जे काही छर्दी होत होती ती थांबलेली आहे, जे काही अतिसार होत होता तो थांबलेला आहे. असं झालेलं पाहिल्यानंतर नंतर जर काही प्रमाणात शिरशूल आहे किंवा उदरशूल आहे किंवा काही प्रमाणात ज्वर दिसत आहे, अशा वेळेला आतंक विपरीत म्हणजे व्याधी विपरीत, मग तुम्ही त्या ठिकाणी ज्वरासाठी महासुदर्शन देऊ शकता किंवा काही ज्वरांकुश देऊ शकता, जी काही तुम्हाला योग्य वाटतील त्या त्या प्रकारची औषधं त्या त्या व्याधीसाठीची ही देऊ शकता. किंवा शूल असेल तर त्या ठिकाणी उदरशूलासाठी शंखवटी, कुबेराक्षादी वटी अशा प्रकारची जी काही योग्य औषधं वाटतील ती आपण त्या ठिकाणी देऊ शकतो. किंवा शिरशूल असेल तर पथ्यादी काढा किंवा गोदंती भस्म या प्रकारची औषधं आपण त्या ठिकाणी आतंक विपरीत जी आहेत ती वापरू शकतो. पण कधी, तर आमता कमी झाल्यानंतर, आमताक्षयम, आमताक्षय झालेलं आहे का नाही हे पाहिल्यानंतर. आतंक विपरीत म्हणजे ही जी आहे ही सद्य लक्षण आपल्याला दिसेल किंवा सद्य चिकित्सा आहे. आणि ही पुढची जी आहे ती पुढे काही एखाद दुसरा दिवस पुढे चालू ठेवण्याची चिकित्सा त्यांनी सांगितलेली आहे. आतंक विपरीतम निराम शूल ज्वरादी हरम युज्यते, निराम शूल किंवा निराम ज्वर इत्यादींसाठी वापरायची औषधं तुम्ही त्या ठिकाणी यथायोग्य वापरू शकता. त्यामुळे निमित्त विपरीतम सतीतू अनुबंधे, म्हणजे जर याचा अनुबंध थोडासा राहिला किंवा त्याच्याबरोबर काही अनुबंधित रोग आले, जसं ज्वर आहे किंवा उदरशूल आहे, शिरशूल आहे किंवा अंगमर्द थोडासा राहिलेला आहे अजून, अशा वेळेला सतीतू अनुबंधे, अनुबंधे म्हणजे त्या रोगांचा अनुबंध थोडासा राहिलेला असेल तर काय, कृत अपतर्पणाना, म्हणजे अपतर्पण यथायोग्य केलेलं आहे आणि ते झालेलं आहे हे पाहून अभिसमीक्ष, योग्य प्रकारे त्याची समीक्षा करून काय पुढे व्याधीना निग्रहे, ते व्याधी कमी करण्यासाठी निमित्त विपरीत म्हणजे हेतू विपरीत, आधी हेतू विपरीतम हेतू विपरीतम अपास्य, हेतू विपरीत सोडून औषध आतंक विपरीतम, हेतू विपरीत सोडून औषधम कसं आतंक विपरीतम एव अवचारयेत यथास्वम, हेतू विपरीत आता सोडून द्यायचंय आणि आता व्याधी विपरीत औषधाचा विचार करायचा आहे. त्यामुळे कुठे हेतू विपरीत, कशा प्रकारे हेतू विपरीत औषधाचा विचार करायचा आणि कुठे व्याधी विपरीत औषधांचा विचार करायचा, त्यानंतर जी काय सद्य लक्षणं जी आहेत की जिथे अलसत विसूचिका सारखी लक्षणं दिसतात त्या ठिकाणी त्या अवस्था असताना काय करायचंय, आमप्रदोषज अशा अवस्था असताना कशा प्रकारे त्यांना लघु वमन, लघु विरेचन अशा प्रकारे देऊन त्यांना कसं ट्रीट करायचंय याचं पूर्ण वर्णन या श्लोकामध्ये आलेलं आपल्याला दिसतं. पुढे सर्व विकाराणाम अपि च निग्रहे हेतु व्याधी विपरीतम औषधम इच्छन्ति कुशलः तद अर्थकारी वा, म्हणजे सर्व विकारांसाठी, सर्व विकाराणाम अपि च निग्रहे, सर्व विकारांसाठी हेतू विपरीत किंवा व्याधी विपरीत औषधांची चिकित्सा, हे आता सामान्य वर्णन केलेलं आहे. सामान्यतः सर्व विकारांबाबतचं वर्णन या ठिकाणी आलेलं आपल्याला दिसतं.
की सर्व विकारांसाठी हेतू विपरीत किंवा व्याधी विपरीत अशी किंवा तद अर्थकारी म्हणजे हेतू अर्थकारी किंवा हेतू अर्थकारी किंवा व्याधी अर्थकारी अशा औषधांची चिकित्सा आपल्याला करायची आहे. या ठिकाणी दिलेलं आहे यथास्वमिती शूल उदर आतंकस्य विपरीतम आतंक विपरीत शब्देन च तद अर्थकारी गृहीतम मंतव्यम. म्हणजे आतंक विपरीत या शब्दाने आतंक अर्थकारी असं घ्यायचं आहे. अत्र अत एव उत्तरत्र तदर्थकारी वा इति सर्व विकार भेषज कथने उपपन्नम भवती. म्हणजे सर्व विकारांमध्ये जे जे काही औषधांची वर्णन केलेली आहेत त्यांचं तद अर्थकारी म्हणजे त्या प्रकारची औषधं या ठिकाणी वापरायची आहेत. अन्यथा कथम इह अनभिहतम तदर्थकारी तत्र अप्रसृतम उच्यते. नाहीतर हा तदर्थकारी हा शब्द कशासाठी वापरलेला आहे, मग नाहीतर ते अप्रस्तुत असं वाटेल. म्हणजे तदर्थकारी या शब्दाचा अर्थ या ठिकाणी जे जे विकारांची वर्णनं पुढे चिकित्सा स्थानामध्ये केलेली आहे सर्व विकार भेषज कथने उपपन्नम भवती. सर्व विकारांमध्ये जे काही औषधांचं वर्णन केलेलं आहे त्यांची चिकित्सा त्या त्या रोगांची चिकित्सा या ठिकाणी तद अर्थकारी या अर्थाने करायची आहे. पुढे विमुक्त आमदोषस्य पुन्हा आता आमदोष निघून गेलेले आहेत. विमुक्त आमदोषस्य पुन्हा परिपक्व दोषस्य आता दोष परिपक्व झालेले आहेत त्यांच्यामध्ये काय करायचंय दीप्तेच्या अग्नौ आणि अग्नी दीप्ती झालेली आहे अग्नी चांगला प्रदीप्त झालेला आहे. दीप्तेच्या अग्नौ अभ्यंग आस्थापन अनुवासनम विधिवत स्नेहपानम च युक्त्या प्रयोज्यम प्रसमीक्ष दोष भेषज देश काल बल शरीर आहार सात्म्य सत्व प्रकृती वयसाम अवस्थांतराणी विकारांच्या सम्यक. म्हणजे हे ह्या सर्वांचा विचार त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे की दोष काय आहेत, कुठलं औषध वापरायचंय, देश कोणता आहे, काल कोणता आहे, शरीराचं बळ कसं आहे, आहारामध्ये कुठलं सात्म्य आहे, सत्व काय आहे, प्रकृती काय आहे, वय काय आहे आणि वयसाम अवस्थांतराणी या सगळ्यांच्या अवस्था आपल्याला पाहून त्या ठिकाणी परिपक्व दोष असताना अग्निदीप्त राहण्यासाठी म्हणून किंवा अग्निदीप्त झालेला असताना योग्य प्रकारचे अभ्यंग आस्थापन अनुवासन यांचं सेवन किंवा यांचा उपयोग त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजेच याचा विपरीत अर्थ असा घ्यायचा आहे किंवा यालाच अतिदेश तंत्रयुक्ती असं म्हणतात की ज्या ठिकाणी सामदोष असतील त्या ठिकाणी अभ्यंग आस्थापन आणि अनुवासन यांचा वापर करायचा नाही. त्या ठिकाणी सामता आहे त्या ठिकाणी अभ्यंग द्यायचं नाहीये, सामता असेल त्या ठिकाणी आस्थापन अनुवासन बस्ती द्यायचे नाहीये, नाहीतर ती लक्षणं अधिक प्रमाणात वाढतात किंवा स्नेहपानही त्या ठिकाणी करायचं नाहीये. परिपक्व दोष झाल्यानंतरच अग्निदीप्त राहण्यासाठी म्हणून स्नेहपान किंवा अभ्यंग आस्थापन अनुवासन यांचा उपयोग आपल्याला करायचा आहे. आणि काय तर हे सर्व पाहून दोष भेषज देश काल या सगळ्यांच्या युक्तीने किंवा त्यांची युक्ती वापरून किंवा त्यांचा योग्य प्रकारे पाहून आपल्याला या सगळ्यांचा वापर करायचा आहे. याच्या खालची टीकाही बघून घेऊया. वर्ती इति फलवर्ती ही मी मगाशी म्हटलं तसं की त्या ठिकाणी फलवर्तीचा किंवा गुदवर्तीचा उपयोग करायचा आहे. अनुपूर्वी इति पेयादी क्रम. अनुपूर्वी या शब्दाचाच अर्थ संसर्जन क्रम असा आहे म्हणजे पेयादी क्रम असा होतो. जीर्ण आहारमिति विसूचिका अलसकयोः एव आहारस्य जीर्णताम दर्शयती. म्हणजे विसूचिका अलसकामध्येच आहार जीर्ण झालेला आहे असं पाहून मग त्या अवस्थेमध्ये ते करायचं आहे. दोषावलिप्तम आशय स्थिमित गुरु कोष्ठत्वादी पुरुष विशेषणम अपि लक्षणम नेयम. म्हणजे
हे सगळं पुरुषाचं विशेषण, म्हणजे अशा प्रकारचा रुग्ण असं आपण लक्षात घ्यायचंय की दोषाने अवलिप्त असं आशय किंवा किंवा ज्याच्यामध्ये स्थिमित गुरु असं पृष्ठ असं दिसत आहे अशा असा मनुष्य. न तू अजीर्णाशनम इति पुनः निषेध करणेन अजीर्णाशने प्रमादात प्रमादात अजीर्ण प्रशमन अभिप्रायेण क्रियमाण भेषजस्य महात्ययता दोष दुर्बलो अग्निः इत्यादीना वक्षमाणा दर्शयति. न तू एव अजीर्णाशनम, न तू एवं अजीर्णाशनम इति पुन्हा निषेध करणे, म्हणजे पुन्हा एकदा इथे निषेध केलेला आहे. या श्लोकामध्ये इथे ऑलरेडी निषेध करून झालेला आहे की दोष, औषध आणि आहार हे एकत्र घ्यायचं नाहीये. पण इथे पुन्हा एकदा सांगितलंय न तू एव्हा अजीर्णाशनम, म्हणजे अजीर्णाशन अजीर्ण असताना औषध द्यायचं नाही हे सांगण्यामध्ये पुन्हा निषेध करणे, पुन्हा एकदा निषेध का केलेला आहे, असे निषेध करणेनं अजीर्णाशने प्रमादात अजीर्ण प्रशमन अभिप्रायेण, म्हणजे अजीर्णाचं प्रशमन होणं किंवा अजीर्ण जाणं याचा हे अभिप्रेत आहे. या ठिकाणी अजीर्ण नसणं हे अभिप्रेत आहे. प्रमादाने सुद्धा अजीर्णामध्ये, चुकून सुद्धा अजीर्णामध्ये औषध द्यायचं नाहीये. अजीर्ण प्रशमन अभिप्रायेण क्रियमाण भेषजस्य, जर भेषज दिलं तर काय महात्ययता, महात्ययता निर्माण होऊ शकते. कारण काय तर दोष दुर्बलो ही अग्नी, दोषाने दुर्बल असा अग्नी, दुर्बलो ही अग्नी आम प्रदोष दुर्बलो ही अग्नी, दोष दुर्बलो ही अग्नी इत्यादीना वक्षमाणां दर्शयती. याला महात्ययता येऊ शकते. आजकाल लोकांना अजिबात हे लक्षात येत नाही. कित्येक वेळेला रुग्ण आपल्याकडे असा येतो आणि म्हणतो की मला या अवस्थेमध्ये औषध द्या. आपल्याला कळत असतं की त्या अवस्थेमध्ये औषध घेणं हे योग्य नाही, पण तरी रुग्णाच्या समाधानासाठी काही औषधं द्यावी लागतात. अशा वेळेला सरळ पॅसिबो म्हणून आपण सुंठी, नागरमोथा एवढीच औषधं केवळ दीपन पाचनासाठी म्हणून आपण देऊ शकतो. तर ज्या वेळेला ज्वर आहे, सामता आहे शरीरामध्ये किंवा विसूचिका, आलसक यांची लक्षणं दिसत आहे, अतिसार आहे, सामता आहे, अशा वेळेला खरं तर औषध घ्यायचं नाहीये. पण रुग्णांना औषध पाहिजेच असतं आणि मग आपण छोट्या छोट्या पुड्या देतो त्या त्यांना पटत नाही आणि मग अनेक वेळेला ते नाही या पुडीने काय होतंय असं म्हणून ते आपल्याला सोडून जातात. पण अशा वेळेला खरं तर रुग्णांना हे सांगणं गरजेचं आहे की जर तुम्ही अशा वेळेला म्हणजे अग्नीवर अत्याचार केले तर ते तुमचं शरीर दुर्बल करण्याची शक्यता आहे किंवा शरीरामध्ये दुर्बलता निर्माण होण्याची शक्यता आहे. हे हळूहळू रुग्णांच्या मनावर बिंबवणं हे आपलं काम आहे. कृत अपतर्पणानाम इति अनेन दोषाणाम आमताक्षयम सूचयति. कृत अपतर्पण म्हणजे दोषांमधील सामता ही कमी झालेली आहे. दोषांमधील, म्हणजे इथे दोषाणाम हा शब्द खरं षष्टी आहे पण तो सप्तमी प्रमाणे वापरलेला आहे. दोषाणाम आमताक्षयम, दोषांमधील आमता ही कमी झालेली आहे असं याचं सूचक आहे. सम्यक कृते ही अपतर्पणे, योग्य प्रकारे अपतर्पण केल्यावर न आम अनुबंधो असती, आमाचा अनुबंध राहत नाही. ततःच त्यानंतर निराम दोष आरब्धे, निराम दोष निर्माण झाल्यानंतर विसूचिका आलसक व्यवस्थिते, विसूचिका आलसक यांची व्यवस्था केल्यानंतर शूल ज्वरादौ, शूल आणि ज्वर असताना जर तरी लक्षणं राहिली तर काय बहुतांशी वेळेला ही लक्षणं कमीच झालेली असतात. पण तरी काही वेळेला आमप्रदोष कमी झाल्यानंतरही ही लक्षणं आपल्याला दिसतात. त्यावेळेला काय आतंक विपरीतम निराम शूल ज्वरादी हरम युज्यते. आतंक विपरीत म्हणजे व्याधी विपरीत अशी निराम शूल ज्वराची ज्वर इत्यादी ज्वरादी हर अशी औषधं वापरायची आहेत.
यथास्वमिति यद अस्य शूलादेः आतंकस्य विपरीतम तत्र कार्यम इति अर्थः। यथास्वम म्हणजे शूल उदर शूलादेः आतंकस्य म्हणजे शूल ज्वर इत्यादी जी काही व्याधीमध्ये वर्णन केलेली जी काही विपरीत औषधं आहे त्यांचा उपयोग या ठिकाणी करायचा आहे। आतंक विपरीत शब्देन च तद अर्थकारी गृहीतम। आतंक विपरीत शब्दाने तद अर्थकारी म्हणजे त्याच्या समान म्हणजे व्याधी विपरीताच्या समान काहीही तुम्ही घेऊ शकता। मग व्याधी विपरीताच्या समान एखादा विहार किंवा व्याधी विपरीताच्या समान एखादा आहार असंही आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो। तद अर्थकारी त्याचा अर्थ असणारी म्हणजे त्याचं काम करणारे आहार विहार आपण त्या ठिकाणी वापरू शकतो। एकच मिनिट। तदर्थकारी गृहीतम मंतव्यम। अतएव उत्तरत्र तदर्थकारी वा इति सर्वविकार भेषज कथने उपपन्नम भवति। अतएव अत्र उत्तरत्र तदर्थकारी वा इति तदर्थकारी वा म्हणजे सर्व विकार भेषज कथने उपपन्नम भवति म्हणजे सर्व विकार भेषज सर्व विकारांचे जे काही भेषज सांगितलेले आहे उत्तरत्र म्हणजे चिकित्सा स्थानामध्ये जे काही सर्व विकारांचे भेषज सांगितलेले आहेत तेही इथे वापरायला हरकत नाही। अन्यथा कथम इह अनभिहितम तदर्थकारी तत्र अप्रस्तुतम उच्यते। नाही तर या ठिकाणी तदर्थकारी या शब्दाचा अर्थ काही लागणार नाहीये। जे अनभिहित आहे किंवा इथे ज्याची गरज नाहीये असा तो तदर्थकारी शब्द वापरलेला आहे ते अप्रस्तुत वाटेल। म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असा अर्थ घ्यायचा आहे की चिकित्सा स्थानामध्ये वर्णिलेले भेषज किंवा जे काही आतंक विपरीत असे जे काही तदर्थकारी म्हणजे आहार विहार असाही वापर आपण त्या ठिकाणी करू शकतो। विमुक्त आम प्रदोषस्य इत्यादीना अभ्यंगादि विधानम व्याधिजनित अतिदौर्बल्यादि दोष प्रशमनार्थम। व्याधिजनित जे काही अतिदौर्बल्य निर्माण झालेलं असतं त्याचे दोष कमी करण्यासाठी अभ्यंग किंवा अनुवासन बस्ती आस्थापन बस्ती यांचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। जे आमप्रदोष गेल्यानंतर जे काही व्याधिजनित दौर्बल्य निर्माण झालेलं असतं त्या ठिकाणी याचा वापर अभ्यंग इत्यादींचा उपयोग आपल्याला करायचा आहे। तर या सगळ्यात महत्त्वाच्या अवस्था आहेत आणि याचे पेशंट खूप सारे आपल्याकडे येत असतात। ग्रहणी अलसक विसूचिका पण त्या अवस्था आपण समजत नाही त्यावेळेला आपण औषध दिलं जातं। मग ती चिकित्सा ही ज्याप्रमाणे ॲलोपॅथीमध्ये चिकित्सा होतीये आता त्याच प्रकारची चिकित्सा फक्त व्याधी विपरीत चिकित्साच केली जाते। मग म्हणजेच काय अर्श असेल की सुरणवटक द्या किंवा अर्श कुठार द्या, श्वास असेल की श्वास कुठार द्या अशा प्रकारची चिकित्सा आपण करत राहत आहोत किंवा ज्वर असेल तर त्रिभुवन कीर्ती द्या अशा प्रकारची चिकित्सा व्याधी विपरीतच चिकित्सा आपण करत राहतोय। पण ती चिकित्सा आमप्रदोष असताना आपल्याला करायची नाहीये। अशा वेळेला काय करायचंय हे या ठिकाणी स्पष्टपणे वर्णन केलेलं आपल्याला दिसतं। आणि मग त्यानंतर आहार विधी विशेष आयतनांचं म्हणून त्या ठिकाणी त्यांनी वर्णन पुढे केलेलं आपल्याला दिसून येतं। समजलंय हे? तर आपण पुढे जाऊया ग्रहणी अध्याय परत। ग्रहणी अध्यायासारखंच या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा वमन विरेचन असं दिलेलं आहे आणि मग नंतर अग्नी तो चांगला राहावा याच्यासाठी अभ्यंग अनुवासन बस्ती किंवा आस्थापन बस्ती असं वर्णन केलेलं आपल्याला दिसून येतं। म्हणून मी हा श्लोक खास इथे घेतला आणि ती
लक्षणं सुद्धा विसूचिका अलसक ही त्याच प्रकारची आहेत जी ग्रहणीची आहे. त्यामुळे ग्रहणी आणि अलसक विसूचिका याच्यामध्ये आपल्याला डिफरन्शियल डायग्नोसिस जमायला हवं. हे जे काही ग्रहणी माश्रितम दोषम विदग्धाहारम उचितम हा श्लोक पाहिला तो या ठिकाणी आपण पाहिलेला आहे. हे पण आपलं झालं होतं. दशमूलादी घृत हे आपल्याला थँक्यू. पुढचा घेऊयात ना थोडस एक श्लोक घेऊयात. हे छोटासा आहे हा किंवा अजून त्याच्या पुढचा अजून एखादा श्लोक घेऊ. हा बघूया. ओके आता तृषणादी घृत अशासारखी घृत ही थोडी थोडी करून ठेवली आपण तर जास्त बरं पडतं आपल्याला की त्याच्यामुळे त्याचा वापर योग्य ठिकाणी आपल्याला करता येतो. म्हणजे शरीरामध्ये जर दोष कमी झालेले असतील तर त्या ठिकाणी अशी दशमूलघृत किंवा तृषणादी घृत यांचा वापर आपण करू शकतो. जर थोडेसेच दोष बाकी आहेत आणि आपल्याला त्या ठिकाणी चिकित्सा करायची आहे तर अशा वेळेला अशी घृत आपण औषधाबरोबरच वापरू शकतो. तृषण त्रिफला कल्के बिल्व मात्रे गुडात्पले सर्पिशो अष्टपलम पक्त्वा मात्रा मंद अनलहा पिबे. म्हणजे आता सगळे दोष कमी झालेले आहेत पण अग्निमांद्य अजून थोड्या प्रमाणात आहे. अशा ठिकाणी हे तृषणादी घृत वापरावं. मंद अनलहा पिबे ज्याचं अग्निमांद्य झालेलं आहे त्यांनी हे तृषणादी घृत घ्यावं. कसं तृषण म्हणजे आपल्याला माहितीये सुंठ मिरे आणि पिंपरी याला तृषण असं म्हणतात. आणि त्रिफला म्हणजे आवळा भेडा हिरडा यांचा कल्क या दोघांचा कल्क. आता इथं कल्के हा शब्द आलेला आहे त्यामुळे या दोघांची समान मात्रा म्हणजे सुंठ मिरे पिंपरी जितक्या मात्रेत घेऊ तितक्या मात्रेमध्ये त्रिफळा आपल्याला घ्यायचा आहे. म्हणजे त्रिकटू जितक्या मात्रेत तितक्याच मात्रेत त्रिफळा असं घेऊया. ते किती बिल्व मात्रा सांगितलेला आहे. एक बिल्व म्हणजे बिल्व मात्रे ती पलमाने म्हणजे एक पल. तर एक पल म्हणजे 40 ग्रॅम असं धरलं जातं. आपण एकदा जमेल तसं किंवा हा ग्रहणी अध्याय झाल्यानंतर एकदा शारंधारामधून व्यवस्थित पल आढक किंवा म्हणजे यांचे जे काही मागध आणि कलिंग प्रमाण आहे ते एकदा आपण वाचून घेऊयात. म्हणजे हे आपल्याला सोपं पडेल याचा विचार करायला. तर पल म्हणजे काय तर 40 ग्रॅम. बिल्व मात्रे गुडात पले आणि गुड पण एक पल म्हणजे हे दोन्ही 40-40 ग्रॅम आणि गुड किती एक पल म्हणजे ते पण परत 40 ग्रॅम. आणि सर्पिशो अष्टपलम सर्पी म्हणजे घृत किती 8 पल म्हणजे 8 चोक 32 320 ग्रॅम इतकं सर्पी म्हणजे घृत घ्यायचंय आणि त्याचं पाचन करायचंय. पक्त्वा मात्रा मंदानलहा पिबे आणि त्याची काही प्रमाणात मात्रा म्हणजे तुम्हाला योग्य वाटेल त्याप्रमाणे एक संपूर्ण चमचा म्हणजे 5 ग्रॅम 2 ग्रॅम 1 ग्रॅम अशा प्रमाणे आपण मात्रा त्या व्यक्तीला देऊ शकतो. इथे लक्षात घ्यायचंय की त्रिकटूचा वापर केलेला आहे त्यामुळे हे उष्ण पण असणारे आणि सारक पण असणारे त्रिफळा पण आहे त्यामुळे सारक पण असणारे त्यामुळे त्याप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी त्या घृताचा वापर करायचा आहे. अष्टपलमानम एव अत्र सर्पीही पक्तव्यम. अष्टपल मात्रेमध्ये सर्पी तयार करायचं म्हणजे 320 ग्रॅमचं सर्पी होण्यासाठी आपल्याला इतक्या मात्रेमध्ये हा कल्क घ्यायचा आहे. म्हणजे एक पल मात्रेमध्ये त्रिकटू आणि एक पल मात्रेमध्ये त्रिफळा आणि एक पल मात्रेमध्ये गुड असं घालून
हे सर्व एकत्र शिजत ठेवायचंय. कशामध्ये? तर तुपामध्ये शिजत ठेवायचं आहे. आता कल्क म्हणत असताना त्या ठिकाणी काही प्रमाणात थोडस आपल्याला पाण्याचाही वापर करावा लागणार आहे, त्याशिवाय घृत हे तयार होणार नाहीये. त्यामुळे थोड्या प्रमाणात कल्क हा थोडा पातळ करायचा, अगदी कल्क स्वरूपात करायचा नाहीये, थोडा पातळ करायचा. पण पूर्णपणे पाणी इथे घालण्याची गरज इथे दिसत नाहीये, कारण इथे कुठेही क्वाथ हा शब्द आलेला नाहीये. त्यामुळे डायरेक्ट गुळ, फक्त गुळ विरघळेल, त्यानंतर त्रिफळा आणि त्रिकटू यांचा काही भावना त्या सरपीवर होईल इतक्या प्रमाणात पाणी घेतलं तरी सुद्धा चालेल. अशा प्रकारे हे सरपी तयार करायचे. सरपी पक्तव्यम महर्षी वचनेन फलदायी, आणि त्यामुळे हे फलदायी ठरतं. पुढे पुढचा श्लोक आहे हा पंचमूलादि घृताचा आहे. पंचमूलादि घृत चूर्णम च इति पंचमूलादि घृतम चूर्णम च. त्यामुळे ह्या सर्व 88 पासून 93 पर्यंत हे सगळं पंचमूलादि घृताचं वर्णन आलेलं आहे. काय काय यात? पंचमूल, अभया, व्योष, पिप्पली मूल सैंधवैही, रासना, क्षारद्वय, अजाजी, विडंग षटिभिः घृतम, शुक्तेन मातुलुंगस्य, स्वरसेन आर्द्रकस्य च, शुष्क मूलक कोलांबू, चुक्रिका दाडिमस्य च, तक्रमस्तु सुरामंड, सौवीरक तुषोदकैः, कांजिकेन च तत्पक्वम अग्निदीप्तिकरम परम. इथपर्यंत कांजिकेनं इथपर्यंत हे घृताचं वर्णन आलेलं आहे. काय काय त्याच्यामध्ये घालायचंय? तर पंचमूल, ज्या वेळेला पंचमूल असतं त्यावेळेला बहुतेक वेळेला लघु पंचमूलाचाच वापर त्या ठिकाणी करायचा असतो. मागे मी सांगितलं त्याप्रमाणेच की या सर्वाचं वर्णन हे शारंगारात आलेलं आहे, की नुसतं पंचमूल म्हटलं की लघु पंचमूल, नुसतं वारी म्हटलं तर किंवा नुसतं जर क्वाथ करायचा असं म्हटलं तर त्या ठिकाणी जल हेच क्वाथासाठी आपल्याला वापरायचं आहे. तर अशा प्रकारचं वर्णन हे शारंगारामध्ये आलेलं आहे, ते आपण एकदा पाहूया कधीतरी. पंचमूल, अभया, अभया म्हणजे हरितकी, व्योष म्हणजे सुंठमिरे पिंपळी, त्यानंतर पिप्पली मूल, पिंपळ मूळ आणि सैंधव. पुढे रासना, क्षारद्वय म्हणजे यवक्षार आणि सज्जिक्षार, अजाजी म्हणजे जीरक किंवा अजाजी हे याच्या ओव्यासाठी वापरतात अनेक वेळेला. अजाजी म्हणजे ओवा. त्यानंतर विडंग, शटी, शटी म्हणजे सुगंधी कचोरा किंवा साधा कचोरा, शटीबी ही घृत. आता ही सर्व द्रव्य आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचं सिद्ध घृत आपल्याला तयार करायचं आहे. घृत त्याच्याबरोबर काय तर मातुलुंगाचं शुक्त. शुक्त हे एक प्रकारचं मद्य आहे. सुरा किंवा सिधू ही सगळी मद्याचे एक वेगवेगळे प्रकार आहेत. त्याप्रमाणे शुक्त हेही मद्याचा प्रकार आहे. याचं वर्णन चरक सूत्रस्थान 25 या अध्यायामध्ये केलेलं दिसतं. शुक्तेन मातुलुंगस्य, स्वरसेन आर्द्रकस्य च. आर्द्रक स्वरस घ्यायचा आहे. म्हणजे कोणाचं कुठलं द्रव्य कोणत्या प्रकारे घ्यायचंय तेही इथं वर्णन केलेलं आपल्याला दिसतं. पुढे काय? शुष्क मूलक कोलांबू, चुक्रिका दाडिमस्य च. शुष्क मूलक कोलांबू म्हणजे एक प्रकारचं बदर किंवा जे आंबट असं बोर आपण म्हणू शकतो. चुक्रिका म्हणजे चुका आणि दाडिम म्हणजे डाळिंब. हे सगळी आंबट द्रव्य या ठिकाणी सांगितलेली आहेत. त्यानंतर तक्र, मस्तू, सुरामंड, सौवीरक, तुषोदक, मी मगाशी म्हटलं तसं सुरामंड, सौवीरक, तुषोदक किंवा शुक्त हे सगळं काय आहे तर की हे सगळे आसवारिष्टांमध्ये त्यांचं वर्णन केलेलं
असं दिसतं. म्हणजे फर्मेंटेड ही सर्व द्रव्य आहेत. त्यानंतर कांजिके न च संधान केलेली ही द्रव्य आहेत, संधानीय द्रव्य आहेत. तर त्याचं वर्णन आपण 25व्या अध्यायामध्ये पाहूया. कांजिके न च हे सर्व त्याच्यामध्ये घालायचं आहे. पक्वम या सर्वांनी पक्व असं ते घृत तयार करायचं आहे. हे घृत अग्निदीप्तिकरम परम अतिशय अग्निदीप्तिकर होतं. आणि मग त्याचा उपयोग कुठे कुठे करायचा आहे, म्हणजे सामता आता गेलेली आहे अशा ठिकाणी जर उदरशूल राहिला असेल किंवा गुल्म असेल, उदर असेल, श्वास, कास किंवा वात, कफ इत्यादी दोष शरीरामध्ये असतील पण व्याधी निर्माण केलेले नसतील, असे वात किंवा कफ दोष आहे अशामध्ये सबी हा अशामध्ये या सर्वाचा वापर करायचा आहे. जर हेच घृत सबीज पूरक रसम सिद्धम वा पाययेत घृतम किंवा हेच घृत किंवा हेच वरचं जे काही कल्क वापरलेला आहे तो सर्व घेऊन आणि बीजपूरक रस वापरून पाययेत घृत तयार करायचं आहे. काय होतं त्यांनी हे घृत सिद्धम अभ्यंजनार्थम च तैलम एतैही प्रयुजेत. ओके, म्हणजे हे अशा प्रकारचं घृतही आपल्याला वापरता येतं. काय बीजपूरक रसही त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे. आणि याच द्रव्यांनी युक्त जर आपण तैल तयार केलं, सिद्धम अभ्यंजनार्थम च तैलम, सिद्धम तैलम एतैही याच सर्व द्रव्यांनी सिद्ध असं तेल वापरलं तर काय होतं, ते अभ्यंगासाठी त्याचा वापर करायचा आहे. अभ्यंजनार्थम च प्रयोजये एतेषाम औषधानां वा पिबेत चूर्णम सुखांबुना, किंवा ह्याच द्रव्यांचा उपयोग आपण जर औषधाप्रमाणे जर चूर्ण म्हणून केला तर, आणि त्याचा उपयोग जर सुखांबू म्हणजे कोमट पाण्याबरोबर केला तरी सुद्धा आपल्याला या सर्व रोगांमध्ये त्याचा उपयोग करता येऊ शकतो. वाते श्लेष्मावृते सामे कफे वा वायुना उद्धते. वाते म्हणजे वातरोगांमध्ये कसा वातरोग, श्लेष्म्याने आवृत असा वातरोग, श्लेष्मावृत वात असेल त्या ठिकाणी, म्हणजेच काय तर आमवातामध्ये आपण हे वापरू शकतो. किंवा सामे वा कफे, साम अशा कफामध्ये म्हणजे प्रतिष्ठा असताना वापरू शकतो. वायुना उद्धते, सामे कफे वा वायुना उद्धते, वायूने उद्धत असा साम कफ असेल त्या ठिकाणीही आपण या चूर्णाचा वापर करू शकतो. दद्यात चूर्णम पाचनार्थम अग्निसंदीपनम परम, चूर्ण हे द्यायचं आहे त्या ठिकाणी, हे कसं आहे अग्निसंदीपन करणार आहे. परम परम म्हणजे अग्निसंदीपनामध्ये अतिशय श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे या चूर्णाचा वापर आपण करू शकतो. पुढच्या वेळेला आपण याच्या खालचं जी टीका आहे ती बघूयात आणि मग पुढे जाऊया. अशा प्रकारे आपण आता गृहिणीचे जे काही कल्प आहेत किंवा गृहिणीमध्ये वापरली जाणारी जी काही औषधं आहेत त्यांचा वापर कशा प्रकारे करायचा, कुठल्या कुठल्या अवस्थेमध्ये करायचा, हे आपण पाहायला सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. थांबूयात आपण आता इथे आणि पुढच्या वेळेला शुक्रवारी भेटू. ठीक आहे. हो मॅडम. चल. थँक्यू मॅडम.